साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथे एक धक्कादायक गुन्हेगारी घटना उघडकीस आली आहे। एका 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या अवघ्या 6 महिन्यांच्या मुलाची धारदार ब्लेड आणि कटरने गळा चिरून निर्घृण हत्या केली। इतकेच नव्हे तर तिने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि स्वतः घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। फिर्यादी कल्याण किसन जाधव वय 66 राहणार पांगरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मोठे चिरंजीव निलेश हे येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। 28 मार्च रोजी सकाळी कल्याण जाधव आणि त्यांची पत्नी शेतात गेले होते। घरी त्यांची मोठी सून आशा निलेश जाधव ही तिची 6 वर्षांची मुलगी अद्विका आणि 6 महिन्यांच्या मुलासह होती। दुपारी 4:45च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या अल्लामीन शेख यांनी जाधव यांना फोन करून माहिती दिली की त्यांच्या सुनेने बाल्कनीतून खाली उडी मारली आहे। माहिती मिळताच जाधव कुटुंबीय तातडीने पांगरी येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळाले। निष्पाप बालकाची हत्या करण्यात आली होती। 6 महिन्यांच्या चिमुकल्या नातवाचा गळा धारदार ब्लेड आणि कटरने चिरण्यात आला होता। प्रचंड रक्तस्रावामुळे त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला होता। आरोपी आशाने तिच्या 6 वर्षांची मुलगी अद्विका हिच्यावरही कटरने वार केले। अद्विकाच्या गळ्यावर आणि डाव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत। तिची प्रकृती चिंताजनक असून तिला सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। मृतदेहा शेजारीच रक्ताने माखलेले ब्लेड आणि लहान आकाराचे धारदार पात्याचे कटर पोलिसांना मिळून आले। विशेष म्हणजे आरोपी महिला आशा हिचा पती निलेश मागील 6 दिवसांपासून लातूर येथे प्रशिक्षणासाठी गेला होता। पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच अशा प्रकारे स्वतःच्याच पत्नीने मुलाची हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। कल्याण किसन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी आशा निलेश जाधव हिच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आरोपी महिला स्वतः जखमी असल्याने तिच्यावरही पोलीस देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पांगरी पोलीस अधिक तपास करत आहेत।